आणि त्याच्यामध्ये लहान लहान पिल्लं होती त्या असणाऱ्या घरट्यामध्ये. रात्रीचं चांदण्या महाराज तिथं घुबड आलं. घुबड असं आलं, पिल्लं झोपेत होते, परंतु घुबड आलं, झोपेतल्या पिल्लांची फक्त नरडी सोडवली, घुबड निघून गेलं. हा खाली दुष्टच बसला होता, यानं वर काय चाललंय ते पाहिलं. हे म्हणला झोपेत आहेत, आघात केलाय, आपण पण तसंच करायचं. असणाऱ्या पांडवांच्या असणाऱ्या त्या कुटीकडे गेले असणारे, त्यावेळेस देव चतुर आहे. देव म्हणले असणाऱ्या पांडवांनो, आज आपल्याला इथं राहायचं नाही, मग चला म्हणले तुम्हाला वनात न्यायचंय, तुम्हाला महत्वाचं काम आहे. हे जे देवाने सांगितलंय, कधी प्रश्न विचारला नाही म्हणून भलं झालंय, नाहीतर मला कुठं घेऊन चालला आणि मी जात नसून मग मी शेवटच घास खाल्लं, पिंड घारीने झडपिला आणि तिकडे तो शिविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. थोडा उशीर केला तर पिंड गेला, बरोबर आहे का नाही? म्हणजे असणारा काही उशीर केला तर पिंड आपोट गेला महाराज असणारा. मग इथं उशीर केला नाही पांडवांनी, देव सांगतात याच्यात नक्की आपला फायदा आहे म्हणून असणारे ते गेले. परंतु असणारा हा कृतवर्मा आणि असणारे कृपाचार्य आणि अश्वत्थामाला, यानं अश्वत्थाम्यानं सांगितलं तुम्ही काय करा, बाहेर थांबा, मी आहे म्हणला आत जाऊन जेवढं पुरुष आहे त्यांची नरडी सपासप सोडवतो. अहो आत असणारे पांडव होते, पण पांडवांची 5 मुलं, 5 मुलांची नरडी असणारी सपासप अश्वत्थाम्यानं सोडवली आणि हातामध्ये मुडकी धरली आणि असणाऱ्या दुर्योधनाला अटवायला गेला. हे दुर्योधना, हे बघ म्हणला मी काय केलंय, पांडवांचा वध करून आलाय, तुझा आजपासून वैरी संपला. पाहिलं दुर्योधनानं तर काय महाराज असणारे, हे पांडव नाहीत म्हणला, पांडवांची मुलं आहेत, तुझं आता काही खरं नाही, तुझं आता काही खरं नाही, तुझ्यावरती संकट आहे, तू संकटात सापडलाय. हा इकडे इकडे पळू लागला. ज्या वेळेस असणारा पांडव आले, द्रौपदी असणाऱ्या घरामध्ये रडायला लागली. द्रौपदी म्हणते एवढे माझे 5 असणारे पती आहेत, भीम दादा आहे, अर्जुन आहे, असणारे 5 पती आहेत, असून तर काय फायदा आहे, माझ्या पोटची लेकरं गेली, राहिलं नाही माझ्या जीवनामध्ये काही सुद्धा. म्हणून असणारे देवाला सुद्धा असणारे शिव्या देऊ लागली. द्रौपदी शिव्या देऊ लागले असणारे. ते आले, सगळ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोण सुद्धा शांत होईना. बरं द्रौपदी आता झालंय, आता गेलं, याच्यावरती उपाय सांग. आता उपाय एकच आहे, मला असणारे ज्यांनी माझ्या मुलांचा वध केलाय त्याला माझ्या समोर हजर करा. द्रौपदी एवढंच हो म्हणले, आम्ही आता काय करतो, हजर करतो. आता हजर करायचं होतं असणारा कोणाला, अश्वत्थाम्याला. हुडकूट आणलं अश्वत्थाम्याला, सांग म्हणले द्रौपदी, आदेश दे, आत्ताच्या आता याचं शिर खंडून तुझ्या पायात टाकतो म्हणले. द्रौपदी हुशार होती, याला मरण नाही, या अमर आहे, फक्त घाण येते तिथून कपाळातून, म्हणून या अमर आहे. द्रौपदी हुशार होती, तरी सुद्धा द्रौपदी म्हणते काय असू दे म्हणले, आणलंय ना तुम्ही, याला आता सोडून द्या. द्रौपदी असं का बोलते, तुझ्या 5 मुलांचा यानं वध केलाय, तू आम्हाला सुद्धा शिवे दिल्या, गांडीवाला धनुष्याला शिवे दिल्या, अर्जुनाला शिवे दिल्या, आणि आता का सोडून द्या म्हणते. काय नाही देवा, असणारे या मुलाला सोडून द्या का, मी एक क्षत्रिय आहे, मी माझ्या मुलांचं दुःख सहन करू शकते, म्हणजे मी असणारे माझ्याकडे सहन करण्याची ताकद आहे. पण याची जी आई आहे ना, ही एक ब्राह्मणी नाही, आणि ह्या जर गेलेलं दुःख झालं तर याची आई सोसणार नाही, म्हणून याला सोडून द्या. अहो अर्जुन असणार म्हणतो, नाही द्रौपदी सोडता येणार नाही, नाही याला सोडून द्या तुम्ही, माझा आता काही सुद्धा हट्ट नाही का, तर असणारा याला सोडून नाही दिलं तर याच्या आईला दुःख होईल, मला ते सहन होणार नाही, मी सहन करण्याची माझ्याकडे ताकद आहे, परंतु याच्या आईच्या ताकद नाही, त्यामुळे याला सोडून द्या. याचाच भावार्थ असा घ्यायचा की बाबा असणारे हा मुलगा जो आहे ना, तो संसार आहे, काय आहे, आता संसारासाठी आपण याला मारणार आहे, दुसरं तिसरं नाही काय. असणारा आमची थोर भक्ती म्हणजे मुलांवरची आम्ही काय केले, आता भक्ती काढली, म्हणजे संसार रूपी भक्ती. मुलं गेले म्हणजे संसार गेला, कधी ना कधी हे जाणार आहेत, पुढे जाणार होते ते आता गेले, म्हणजे आम्ही काय केलंय, मुलांवरची आता पूर्ण भक्ती असणारी संसार रूपी भक्ती मुलांची काढली आणि असणाऱ्या त्याला दान दिली, म्हणजे आम्ही असणाऱ्या मुलांवरची आसक्ती काढली आणि तीच देवाच्या चरणी अर्पण केली. हे जगद्गुरु तुकोबराया हे थोर भक्ती आवडती देवा